नमस्कार मित्रांनो, आज आहे शुक्रवार 1 मे आणि आपण चाललो आहोत कोकणात. तर उद्या उत्सव आहे, त्यासाठी आज आपण निघालो आहे. विथ जॅकेट, गाडी वगैरे सर्व रेडी आहे. तर आता आपण डायरेक्ट बाईकवर भेटू आणि तिथे आपण इंट्रो स्टार्ट करू. आता आपण फास्ट फॉरवर्डमध्ये आहोत, कारण की लेट झाले, वाजले जातात 10. जास्त लेट करायला नको, नाही तर मग उन्हाचा तडाखा खूप जास्त आहे. त्याने आपल्याला खूपच चालू गरम तर खूप होणार आहे. आता जॅकेट घातले, निघाळ्यातले गिअर्स घालणार आणि लेट्स गो. डायरेक्ट आता आपण बाईकवर भेटू. बाय. तर नमस्कार मित्रांनो. हा, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. तर आज आपण चाललो आहोत कोकण राईडला. लेट्स सी POV कसं येतोय ते नाही मला माहिती. ऑडिओ सेटअप पण आता गेलाय. आता आपण आहोत गोवामध्ये आणि इथून चाललो आहे आपल्या गावी, म्हणजे चिपळूण येथे. थोडं कोकण फिरायला. आज तर 1 मे आहे. 1 मे, 1 मेची तर सुट्टी आणि 3 मेला संडे असल्याने त्याची पण सुट्टी. उद्याचा आपण हॉलिडे घेतलाय. तर चला आपण रस्त्यात भेटू. आपण पूर्ण म्हणजे चिपळूण फिरू, त्याचा ब्लॉग बनवू, ह्या सिरीजला नाव देऊ. ओके, बाईक आउटपुट वगैरे सर्व चेक करू. आता आपण रोह्यात भेटतो, डायरेक्ट आपण हायवेला भेटू. तर अशा प्रकारे आता आपण आहोत संभेगाव, म्हणजे जवळपास कोलाडला चालू आहे. बाजूला अशी मस्त मध्ये चालू आहे, खूप मजा येईल. हा, आता वाजले आहेत 11, तरी पण म्हणजे आहे बऱ्यापैकी ऊन आहे. आहोत कोलाडला आणि आपण हायवे जॉईन केला आहे. रस्त्यावरती खूप सारे रायडर्स आहेत. आता तुम्ही स्पॉट करत असाल, माझ्या मागे पण एक रायडर चालला आहे, कारण की मोठा विकेंड आहे आणि मस्त ऑफ भेटले आहेत. तर लोकांनी खूप प्लॅन चांगले केले. जसं आता आपणच कोकण ट्रिपचा प्लॅन केला आहे. ठीक आहे, गरमी आहे पण जाईल, कारण की नंतर असं विकेंड लवकर नाही भेटणार म्हणून. आपलं प्लॅन आहे 80-90ला क्रूज करायचं, जास्त पळवायची पण नाही, सावकाश जाऊ. इनफ स्पीड आहे हायवेसाठी. ओके, मस्त ब्लूटूथमध्ये गाणे लावले. ओके, आता डायरेक्ट आपण कुठे भेटूया माहिती आहे? जर व्ह्यू पॉईंट आला तर व्ह्यू पॉईंट दाखवतो, अदरवाईज नाश्त्याला भेटू. आपला ठरलेला ठिकाण आहे. कुठे मला लागली. अरे काय भिंडी, एका साईडला घेतलं असतं तर ॲटलीस्ट बाईक तरी निघाली असते मधून मधून. आपण काढू, काय नाही. बाईक आहे मग टेन्शन नाही, निघू हळूहळू तरी निघू. अरे बाई, भिंडी 2 गाड्यांमुळे बाईक तरी कशी जाणार? काढून ठेवलाय रस्ता. तर अशा प्रकारे आपण ऑन द वे आहोत. ट्रॅफिक सुटलाय, खूप मजा येते. थोडी आता गाडी 80च्या क्रूजला करू, पुढे नाश्ता करू. नाश्ता केल्यानंतर बघू. तरी पण तुम्ही बघू शकता गाड्या आहेत रस्त्याला खूप, कारण की विकेंडवरती सुट्टी आहे ना, भरपूर जणांचे प्लॅन असतात त्यामुळे. इकडचं टेस्ट खूप म्हणजे टेस्ट चांगले असते. आपण लास्ट टाइम पण इथेच थांबलेलो. आपण बॅक साईडला पार्क करू सावळीत. इथे पार्क करू.
तर आता आपण रस्त्यामध्ये नाश्त्यासाठी थांबलो आहे. मागे आपली युनिट पार्क केली आहे. थोडं काहीतरी खाऊ, कारण की ट्रॅफिकमध्ये खूप भूक लागली आहे. खाऊन झालं की आपण निघू पुढच्या प्रवासाला. पुढे बघू कुठे काय सर्व लगेज वगैरे ठेवलं आहे. युनिट इथं पार्क आहे, थोडं घेऊ. तशा प्रकारे आपण म्हैसूर मसाला डोसा विथ लस्सी घेतली आहे. पटकन नाश्ता करू आणि पुढच्या प्रवासाला प्रकारे आपला सर्व नाश्ता वगैरे डन झाला आहे. आता आपण आहोत माणगाववरनं डायरेक्ट आपण जाऊन परशुरामला थांबायचा विचार चालला, पण मध्ये 2-3 म्हणजे थोडे तरी 10-10 मिनटाचे ब्रेक घ्यावे लागते. चला मग आता डायरेक्ट आपण नेणेवरती भेटू. मस्त व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. ऊन तर खूप आहे, पण बघूया जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं करूया आपण. ओके, लेट्स गो. आता आपण माणगावला, माणगाववरून बघू रस्त्यात मध्ये थांबू. हा चला, हर हर महादेव. नाश्ता वगैरे केलाय, खूप सुंदर असं आहे. नेहमीचंच ठिकाण आहे, तर नेहमी आपण थांबतो. बघू कसं होतं. ओके, आता आता अजून ऊन असेल, 11:30 वाजून गेलेत. ऊन तर सोडा, मला तर ट्रॅफिक पण दिसते. ट्रॅफिक बघत खूप आहे, आपण सतकलेलं बरं. फायनली ट्रॅफिक सुटली आहे. आता आपण क्रॉस करतोय माणगाव. होप सो पुढे ट्रॅफिक नको भेटायला. आय थिंक सो. हां, एवढाच आहे आपला सिंगल पॅच असेल. पुढे तर हे आहे, डबल वे आहे, पण ट्रॅफिक नाहीच भेटायला पाहिजे. दीड तास गेले आत, समजलं. ट्रॅफिक नसेल तर बेस्ट होईल. आता आपण पोचत आलोय महाडला. नदी पण लागली आहे बाजूला. ओके, 80-90 क्रूज बेस्ट आहे. महाड सिटीसाठी लेफ्ट, रत्नागिरी स्ट्रेट, पणजी स्ट्रेट. अंधार पर लेणी आहे, खूप मस्त आहेत. ओके, म्हणजे आता आपण प्रॉपर महाडमध्ये आहोत. आता आपण लोणारे क्रॉस केला. आपण 80-90लाच क्रूज करतोय, जास्त फास्ट पण नको, पोचू आरामात. आता कसं रस्ते मोकळे आहेत आणि रस्त्यांची कंडिशन पण चांगली आहे, सो पोचू, काय एवढं लोड नाही. कारण की रोह्यानंतर मग टोल नाही आहे ना, मग ते डायरेक्ट हा आहे. आता पोळादपूर सरळ, खेड सरळ, रत्नागिरी सरळ, पार्ले लेफ्ट. अपने को जाना है चिपळूण, म्हणजे आपल्याला कुठे खेडच्या पुढे. ओके, जवळपास आलो आहोत. तो छोटा घाट असतो ना, तो सुरू झालाय. छोटा म्हणजे हाफ तरी झालाय कंप्लीट. पोचू आता कशेडीला. कशेडीचा बोगदा खूप मस्त आहे.
काय करा बसते का बघ. खूप प्रॅक्टिस करावी लागेल प्रॉपर लेन बसण्यासाठी. आता पाऊस सुरू झाला की लिनचा विषय संपला. पावसात नो लिन, कारण की ऑलरेडी रस्ते स्लिपरी असतात, सो लिन नाही मारू शकत पावसात. ओके. आणि मला असं वाटतं आता संपत आलाय घाट. लेट्स सी. आलो आता कशेडीच्या बोगद्यापाशी जाऊ आपण. मस्त असं उन्हाचे चटके बसतात, पण सकाळी लवकर जाऊन पण मग दुपारी फिरण्यापेक्षा ह्या टायमाला संध्याकाळी फिरू मस्त. पण कोकण कोकण आहे, कोकण पावसात फिरायला खूप मजा येईल. आपण पावसात पण जाऊ असं नाही, पण कोकणात पावसात खूप मजा येते. ऍक्च्युली नॉईस एवढा आहे ना, विंड ब्लास्ट एवढा होतोय ना, काय ऐकायला येईल की नाही ते पण नाही माहिती. लेट्स सी. जर ऐकायला नाही आलं तर आपण टाइम लॅप्सचे व्हिडिओ लावू, म्हणजे टाइम लॅप्स बनवू. तेव्हा पुढे बोगदा आहे, टनल अहेड 1 किलोमीटर. हा असं रॉंग टर्न असतो, पण ठीक आहे. सर्व बघून करावं लागतं. तर बोगदा दिसतोय, सर्वात मोठा बोगदा हा. हॉटेल श्रेयांश. पावसात खूप मजा येईल. पावसात तर आपण येऊ. टनल अहेड. अशा प्रकारे आपण बोगद्यामध्ये एंट्री केली आहे. आता आपण आलो आहोत खेडमध्ये. इथून खाली गेलो तर खेडचा भरणा नाका लागतो. ओके. इथून जर खाली गेलो भरणा नाका, तिथून राईट मारलं तर आपण दापोली थ्रू जाऊ शकतो, म्हणजे दापोलीला जाऊ शकतो. ओके. इथून काहीतरी चिपळूण असेल, एक 25 ते 28 किलोमीटर असेल. आपण परशुरामला थांबू, परशुराम मंदिरात पण जायचं. हा एक इकडचा खतरनाक टर्न आहे. ठीक आहे, आता चांगलं बनवलंय. सो आता हा शिव फाट्याला आपला सेकंड टोल. पहिला टोल होता पोलादपूरच्या इथे, हा दुसरा टोल. रस्ते एक नंबर बनवले. जेव्हा टोल चालू होईल ना तर प्रॉपर हे. तर इथं आपण जरा गाडी थांबवू, थोडं उभं राहू. इथे आता आपण आलो परशुराम घाटात. बघा ना काय सिनरिक व्ह्यू आहे, पावसात किती सुंदर दिसेल.
खूप सारे रायडर आले आहेत कोकणात एवढ्या उन्हातून पण. व्हॉट अ व्ह्यू. बा एवढं ऊन आहे तरी जॅकेट वगैरे सर्व खतरनाक. असंच पाहिजे, मजा येते. ट्रॅव्हलिंग फिरणं ही खूप चांगली गोष्ट आहे. मी फर्स्ट टाइम माझ्या गावी बाईकने येतोय. लहानपणी विचार केलेला जायचं बाईक घेऊन आणि आता ते करतोय, म्हणजे बाईक घेऊन जातोय. खूप सुंदर ना. परशुराम मंदिर 1 किलोमीटर. आपण परशुराम मंदिर रिटर्नलाच करू. तर स्ट्रेट गेलो ना, हा आतला रस्ता आहे ना, तो जातो परशुराम मंदिराजवळ. हा जो वरती चाललाय ना रस्ता, तो परशुराम मंदिर. हा, येताना करू. येताना करू, रविवारी करू. लेट होईल, जरा आराम करू जाऊन. तर तो परशुराम मंदिर, तिथून आपण गेलो तर. आता आपण आहोत इकडे ना, एक चांगलं नाव आहे या पॉइंटला. इथे संध्याकाळचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो इथून चिपळूणचा. 20वा पॉइंट. तिकडे पोचू आता. परशुराम घाट क्रॉस झाला की समजायचं आपली चिपळूणमध्ये एंट्री झाली. ओके. इथून चाललाय सिंगल. ते बघा, तो पूर्ण चिपळूण. सुंदर ना. छोटे मालावरती विचार चाललाय की आता डायरेक्ट जावं आपण चिपळूणला. परशुराम आपण संडेला येताना करू, कारण की संडेला आपण लवकर निघू ना. सो सकाळी केलं तर गारवा पण असेल. आता इथं ऊन लागलंय, ऊन मध्ये एवढं गरम होतं ना. मग ते जर जास्त वेळ थांबलो तर अजून गरम होईल. त्यापेक्षा जाऊया चिपळूणला, थोडा रेस्ट करू आणि मग आपल्या बाकी चिपळूण फिरायचंच आहे तर ते फिरून घेऊ. ओके. असा विषय. ओके, चालेल. अशा प्रकारे आपण आता पोहोचू थोड्या वेळात बहादूरशेख नाका. चिकचिक आवाज आहे, तर बघायला पाहिजे नेमकं कसलं आहे. सावर्डे इथून आहे 19 किलोमीटर, रत्नागिरी आहे 89 किलोमीटर आणि गोवा 350 किलोमीटर. अब हम गोवा से बहुत दूर नहीं है. आता आपण पोचू बहादूरशेख नाक्याला. म्हणजे आपण आता प्रॉपर आहोत चिपळूणमध्ये. तो बहादूरशेख नाका इथून जर आपण राईट मारलं तर मग माझ्या गावी जायचा रस्ता आहे. आपण जाणार आहोत आता मावशीकडे. सो इथून आपण मारणार आहोत लेफ्ट. मावशीकडे थोडा फ्रेश होऊ आणि मग पुढचं काय ते तुम्हाला सांग. ओके, चल.